नमस्कार, मी अभिलाष भोसले पटेल आपलं स्वागत करतो। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। नवाब मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीशी आमचं काही देणं घेणं नाही, असं अमित साटम यांनी म्हटलंय। अमित साटम यांनी हे मोठं विधान केलंय। नवाब मलिकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, असं अमित साटमांनी म्हटलंय। मलिकांऐवजी दुसरे नेते नेतृत्व करणार असतील तरच विचार करू, अशी भूमिकाही स्पष्ट केली आहे। मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीशी आमचं काही देणं घेणं नाही, असं मोठं विधान आता साटमांनी केलंय। आमची ही भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही। नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही। उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे। तर थोड्याच वेळात नाशिक पोलिसांचं पथक मुंबईसाठी रवाना होणार आहे। माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक आता रवाना होत आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। आता एक मोठी बातमी समोर येते। नाशिक पोलीस आता मुंबईसाठी रवाना होतील। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार असून आता मोठी बातमी समोर येते। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलीस मुंबईसाठी रवाना होणार आहेत।